10, 11, 12 सोडायचे. आता दोन्ही पाय आहे ना फोल्ड करायचे, मध्ये अंतर घ्यायचे, पायामध्ये अंतर ठेवून पाय दुमडून ठेवायचे, दोन्ही हात डोक्याच्या वरती ठेवायचे, पायामध्ये अंतर ठेवायचे, पाठचं 1 ते 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवायचे. श्वास घ्यायचा, दोन्ही हात डोकं, मान आणि जराशी पाठ उचलून या 2 पायांच्या मध्येपर्यंत हात घेऊन जायचे. परत हात वर घेऊन जिथे होते तिथे ठेवायचे. 1 श्वास घेत वर, 2 पाठ उचलायची आहे, पाठ उचलायची मॅडम, 3 फक्त हातांची हालचाल नाही तर पाठ पण उचलायची, 4, 5 गुड, 6 महेंद्र सरांचा बऱ्यापैकी वर येते तसं प्रयत्न करायचा आहे, 7, 8, 9 and 10. स्टॉप. आता दोन्ही पाय सरळ करायचे, एकत्र जुळलेले पाय, हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे. एकदा लेफ्ट लेगला वरती सरळ उचलायचा आणि राईट हात बरोबर सरळ वरती सिलिंगकडे, इकडे डोक्याकडे नाही तर वर. जसा पाय सरळ असणार आहे तसा तुमचा हात पण सरळ असणार आहे. 2 हे खाली ठेवायचे, राईट लेग लेफ्ट हँड, 3 लेफ्ट लेग राईट हँड, 4 दोन्ही इक्वल आले पाहिजे वर, 3, 4 आर्मी मार्च कसा असतो तसं, 5, 6 हात वर नाही, हात पाठी नाही जाणार, वर जाणार सिलिंग वरती छताकडे, 9, 10 आणि बस. आता लेफ्ट लेगला पवन मुक्तासन सारखं घ्यायचं, दोन्ही हातांनी त्याला टच करायचं, सोडायचं. मग एकदा राईट लेगला आधी एक्सप्लेन करून घ्या मग करा. एकदा राईट लेग एकदा लेफ्ट, फक्त 2 हाताने टच करायचं, त्याला हग वगैरे करत बसायचं नाही. फास्ट एक्सरसाइज आहे, कॅलरीज बनवायला, सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे बेस्ट टाईम आहे. चला पाय सरळ ठेवा दोन्ही पण, सुरू करा. डावा पाय हग करा, सोडा, दुसरा, 2, 3, 4, 5, 6, 7 आता हळूहळू डोकं पण उचलायचं हग करते वेळी, 7, 8 गुड, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 बस. थांबा. दोन्ही पाय फोल्ड करून ठेवा नीजमध्ये, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला ठेवा सरळ. श्वास घेत दोन्ही हात वरती पंख्याच्या दिशेला, आता मी मुद्दामून पंखा बोलते कारण हात मागे येतात, सिलिंगवर आहे आणि सीटवर उचलायची. आपण चक्रासनचा प्रॅक्टिस करतो, तुमची पाठ उचलली नाही जात त्याच्यासाठी हा बेस्ट एक्सरसाइज आहे, ठीक आहे, कारण यात पाठही आपण उचलायचा प्रयत्न करतो. 1 हात वरती पंख्याकडे आणि सीटवर, सीट आणि पाठ पण वर, 2 अप, 3, 4 अजून वरती उचलायचा प्रयत्न, 5 गुड, 6, 7, 8, 9, 10 बस. रिलॅक्स. चला आता आपलं हलासनचं आपण प्रॅक्टिस करणार आहोत. सर्वांगासन पहिला घेऊन मग हलासनमध्ये जायचे. दोन्ही पाय एकत्र जुळलेले, एकत्र जुळलेले पाय. श्वास घ्यायचा, दोन्ही पाय वर उचलायचे, पाय उचलताना सीटला पण वरती लिफ्ट करायचं. मॅडम तुम्ही सपोर्ट घ्या. चला श्वास घेत पाय वर, 1 and 2 लिफ्ट. व्हेरी गुड. पहिलं तर त्याला स्ट्रेट ठेवायला प्रयत्न करा, बॅक स्ट्रेट ठेवा. मी परवा तुम्हाला पोस्ट पाठवली होती की त्यात बॅक कशी असली पाहिजे आणि पायवर. आधी पहिलं सर्वांगासन आपण करतो आहे. सो पहिलं सर्वांगासन, इथे तुमचं चीन लॉक होतं, तिथे बोलतात त्याला जालंधर बंद बांधला जातो, म्हणजे आपलं तिथे चीन आणि चेस्ट इथे बंद होतं.
आणि ते चेक कसं करायचं की तुम्ही बोलून बघितलं तर तुम्हाला बोलता नाही येत, तुमचं प्रोनाऊन्सिएशन पण तुम्ही करू शकत नाही, तर समजायचं की ते लॉक झालं. त्याच्यामुळे आपल्या ब्रेनला चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि पायावर असल्यामुळे अशुद्ध रक्त लवकरात लवकर खाली यायला मदत होते, पायावरची सूज कमी होते. ब्लड प्रेशर वाढलं असेल तर ते पण कमी होतं, पण ते डॉक्टरांना विचारूनच करायचं. अगदी सुरुवातीला काही त्रास असेल बीपीचा तर या अशा आसनांमुळे तो कमी व्हायला मदत होतं. आता हळूहळू आपण हे पाय खाली खाली आणायचे डोक्याकडे. गुड. अरे वा, छान. आज पाठक सरांचे बऱ्यापैकी पाय खाली आले. व्हेरी गुड. बघा, प्रॅक्टिस केल्याचा किती फायदा होतो. महेंद्र सरांचे पण बऱ्यापैकी खाली आले, पण जबरदस्तीने करू नका. एक असा त्याच्यामध्ये पेशन्स असला पाहिजे या आसनांमध्ये. एक थोडंसं संथ गतीने असं जायचं आहे. तुमचं बॉडी तुम्हाला जसं साथ देत आहे तसं तुम्हाला त्याला सपोर्ट करायचं आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्या, संथ गतीने श्वास सोडा, पुन्हा एक श्वास घ्या, श्वास सोडा. हां, आज बऱ्यापैकी तुमचे चांगले पाय खाली जात आहेत आणि महेंद्र सर बऱ्यापैकी अजून गेले खाली. आता जरा हाताचा सपोर्ट काढून बघा बरं, हे टिकतं का? शाबास, व्हेरी गुड. हे कुठल्याही योग शिक्षकाच्या सुपरविजन खालीच करायचं आहे, कारण बिगनर्स लोकांनी करताना हे जर सुटलं किंवा चुकून पडलात तुम्ही याच्यात लेफ्ट किंवा राईट साईडला तर मानेच्या मसाला दुखापत होऊ शकते. सो आता मी तुमच्यासमोर आहे त्याच्यामुळे मी हाताचा सपोर्ट थोडा बोलली आहे, कारण मी तुम्हाला सांभाळून घेऊ शकते. आता हे असं जेव्हा आपण टिकवतो याच्यात असं खूप वेळ राहतो, मग याला प्रॅक्टिस होते बॉडीला. हात न पकडता पाठीला न सपोर्ट देता हे टिकवणं. ठीक आहे, असं केल्यामुळे ते पाय लवकर खाली जातील. आता परत हात लावा पाठीला आणि दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, पसरा दोन्ही पाय खाली ठेवूनच, खाली जाऊ देत पाय जमिनीकडे. पाठीला थोडं हलका स्ट्रेट करा. गुड. आता एक पाय खाली आणि एक पाय वरती सरळ ठेवा. लेफ्ट लेगला वरती किंवा लेफ्ट लेग वरती ठेवा तिघांनी पण. राईटला खाली ठेवा. लेफ्ट पूर्ण सरळ करा, वर पूर्ण सरळ. व्हेरी गुड. आता लेफ्ट वरती घ्या आणि राईटला खाली आणा. ह्या सगळ्याची म्हणजे प्रॅक्टिस करून घेतोय आपण की तुम्हाला अगदी बिनदिक्कतपणे आसन करता यायला हवं. आणि कंबर तुमची जी स्टीफ आहे ती लवकर लवचिक होईल, चांगली फ्लेक्झिबिलिटी वाढेल बॉडीची. खूप सुंदर केलं आहे तिघांनी पण, छान. चला आता आपण सोडणार आहोत. पहिले पाय जुळवून घ्या. आता एक एक मणका टेका पाठीचा, सीट खाली टेकवा पहिली, श्वास सोडत सोडत करा. हां, मग नंतर सावकाश दोन्ही पाय सरळ ठेवा. शेवटचं आपण जरा चक्रासनची प्रॅक्टिस करू आणि मग सोडू. फक्त एकच अटेम्प्ट करू. पाय दोन्ही दुमडा, हाताचे पंजे शोल्डरच्या बाजूला, मी जसं सांगितलं तसे, जमिनीच्या इकडे पाची बोटं, आणि खूप कानाच्या जवळ ठेवू नका, कारण कधी कधी केस आले त्या हाताखाली तर उठताना केस ओढले जातात. श्वास घ्यायचा आहे, पटकन सीट उचलली की पटकन पाठ उचलायचे. 1 2 3 अप. शाबास, व्हेरी गुड. अरे वा, आज मॅडमचे पाठ उचलली गेले. फक्त जरा जोर लावला तर बॉडी पूर्ण वर उचलली जाईल. थोडंसं प्रयत्न करा हात सरळ करायचा, हातावर जोर टाकून पाठ वर उचलता येते का बघा. परत सोडा आणि परत एकदा करून बघा की हातावर पूर्ण जसे पाय उभे राहिलेत तुमचे तसे हात पण उभे राहतात. शेवटचा प्रयत्न. 1 2 and 3 अप. गुड 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 महेंद्र सर, गुड. जस्ट थोडंसंच बाकी आहे, जस्ट थोडं, की तुमचं डोकं उचललं गेलं की बॉडी वर गेलीच समजा. सोडा.